शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन फळबाग लागवड योजनेतून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा याकरिता प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, शेतकरी त्याचा अवलंब आता करत आहे. तर काही शेतकऱ्यांचा आता त्याचा फायदा झाला. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी ती योजना उपयोगात आणली आणि कशाप्रकारे त्याचा फायदा घेतला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार माझं नाव आहोत. संदेश जगन पंधरे, मुक्काम मुंडीपार, सिंदीपार, पोस्ट सालेबाटा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. हे आता तुमची किती एकरावर सध्या आता आंब्याची बाग लावलेली आहे? हे आता चौथी सार मध्ये आहे. 34 मध्ये. मग हे कोणत्या योजनेतून फळबाग लागवड केली आहे? हे ते MRS म्हणजे शासनातर्फे. शासनातर्फे, मग हे कृषी खात्याच्या मार्फत. कृषी खात्याच्या मार्फत. मग याची तुम्हाला कोणत्या सरांनी मार्गदर्शन केलं? VM वंजारी त्यांनी मार्गदर्शन केलं. हा. तर मग याच्यावर काही दुसरा पीक वगैरे घेऊ शकत नव्हता का? याच्यामध्ये आमचं पीक चालू आहे ना, याच्यामध्ये आंतरपीक चालू आहे. आंतरपीक या भाजीपाल्याचं. भाजीपाला वगैरे घेता. तर हा सध्या लावणीला तुम्हाला खर्च किती आला आता याच्यासाठी? याला लागलेला खर्च आंब्याला आंब्याला जसं आमचे 15,000चे, तर त्याच्यामध्ये 70% म्हणून सबसिडी आम्हाला वापस मिळाली. अच्छा. बाकीचे ते आम्हाला पुरवठा करावा लागला. म्हणजे 15,000 पैकी 70% वापस मिळाले. म्हणजे 10,500 रुपये तुम्हाला वापस मिळाले. हो. तर अजून किती आंब्याची झाडं लावलेली आहे? ती आहेत आता 250 झाडं 34 मध्ये मावले. 34. आता हे किती वर्षाने याचा फळ येणार? आता सरांनी सांगितलं तिसऱ्या वर्षी येणार आहे, पण दुसऱ्याच वर्षी कमीत कमी 15 झाडाला फळ आले होते. पण ते बार आले होते, ते काटून बाहेर काढले आम्ही, झाडांची ग्रोथ आल्या पाहिजे म्हणून. मग याच्यामध्ये आंतरपीक कोणता घेतला तुम्ही? याच्यामध्ये कारली, चवरी, दोडका. 34 मध्ये. हो. त्याचा खर्च वगैरे किती निघला? खर्च समजा 20%, तर मग त्याला नफा किती मिळाला? अर्धा 50% खर्चा, लागवटीपासून, खतापासून, रोजी 20-25 हजार रुपये नफा मिळाला. हो. 34 मध्ये. मग ते भाजीपाला आता किती, समजा तो 2-3 महिन्याचे कारले असतील? नाही, एका वर्षामध्ये मला कमीत कमी 1 लाख नफा मिळाला 34 मध्ये. मग याच्यासाठी आता जे तुमचा ड्रिप वगैरे लावलाय, त्या ड्रिपवर काही अजून पुन्हा सबसिडी मिळाली? हो, ड्रिपवर पण 70% मिळाली. त्याच्यामध्ये मला 52,000 रुपये खर्च आला आणि 36,000 रुपये वापस मिळाले. मग बोरवेल साठी काही अनुदान वगैरे मिळालं का? बोरवेल नाही, 2015 मध्येच बोरवेल मी स्वतःच्याच पैशाने मारले होते. आता नवीन स्कीम आली आहे, जर तुम्हाला वावरामध्ये जर बोरवेल खोदायची असेल तर त्याच्यासाठी पण अनुदान मिळते. आणि आता तुमची ST कॅटेगरी आहे, तर ST कॅटेगरीला विशेष करून अनुदान आहे. तर त्याचा काही तुम्ही लाभ वगैरे घेतला का? नाही, त्याच्यातून काही लाभ घेतला नाही आणि त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही. समजा आता आपल्याला अनुदान मध्ये योजना निघाली असेल तर त्याचा लाभ घ्यायला आम्ही इच्छुक आहोत. मग याच्यासाठी मजूर वगैरे तुम्हाला रेग्युलर मिळतात का? हो, रेग्युलर आम्ही 2 बाया ठेवतो. आता हे भेंडी पर्यंत 15 दिवस झाले मजूर बनते. म्हणजे भेंडी पण होती आता? भेंडी पण होती. म्हणजे भाजीपाला, म्हणजे आता एकंदर तुम्ही वर्षाची किती सरासरी उत्पन्न किती निघते आता? आता या वर्षी भेंडीचं पाहिजे तेवढं उत्पन्न निघालं नाही, पण खर्च निघाला. 50,000ची लागवड होती, 50,000 एकंदर जर विचार केला तर धानापेक्षा हे जे फळबाग लागवड योजना आहे फायदेशीर आहे. आणि धानापेक्षा जास्त फायदा मिळते. हो, म्हणून तुम्ही आता ह्या फळबाग इकडे वळलो. मग आंब्याच्या झाडा व्यतिरिक्त अजून काय दुसरे कोणते पीक वगैरे लावले? आता आंतरपीक म्हणून ढेमसा चालू आहे, आणि पावसाळीसाठी कारली. आता ह्या जे उर्वरित बेड आहे त्याच्यावर कारली, चौरा असं आंतरपीक म्हणून. ढेमसा किती दिवसाचा आहे? ढेमसा हा 1 महिन्यानंतर 1 महिना. 1 महिन्यानंतर 1 महिना म्हणजे थोडंसं समजावून सांगा. 1 महिना त्याला फळ लागायला लागतो
आणि झाड टिकलंच टेम्परेचर मेंटेन जर त्यांना ऍक्सेप्ट केला हा तर 1 महिना फळ टिकतो 2 महिन्यामध्ये फसल पार पार. म्हणजे झटपट लागवड पटकन नफा अशा प्रकारच्या ह्यांचा आहे. आणि याच्या पहिले तुम्ही फुलशेती पण लावली होत्या मधामध्ये. हो आंतरपिकामध्ये जसे आंब्याची लाईन आहे आपली हा. तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पीक म्हणून ते आम्ही फुलं लावतो. मग आता हे आंबे वगैरे लावले का? याच्यावर काही फवारणी वगैरे करावं लागते फवारणी अडीची केला ना. आंब्यावर? हो तिथं आम्ही जे आंतरपिकासाठी फवारणी करत असतो हा. ते पण झाडांना करत आता असतो. काही काही आंब्याचे झाड असे मोठे मोठे झाड होऊन गेले, पण हा. त्यांना आंबे काही लागत नाही. त्याच्यावर काही तर मग आंब्यावर कोणत्या फवारण्या केल्या जाते? आंब्यावर आता आम्हाला कृषी मार्फत तिकडून पैसा मिळतो. हा. कीटकनाशक आणि हे इतर काय त्यांना ते लागवडी खत आहे हा. गुळांना हा. ते खत मिळतो. खत देतो आणि आपल्याकडून फवारणी करतो. का म्हणता हे फळ लागवड जे केली तर याच्यामुळे तुम्हाला फायदे आहे की तोटा आहे? फायदा आहे. तर आता हे अशी तुम्ही आता समजा सध्या तुमची अर्ध्या पाऊण एकरामध्ये लावलेली आहे. हो. आता तुमचा वाढवाचा विचार आहे की कसा बंद करण्याचा विचार आहे? वाढवा. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये नफा आहे. हो. कशा प्रकारची मदत करता तुम्ही आता साहेबांना? मग मजूर वगैरे की तुम्ही बोलवता की तुम्ही घरच्या घरीच काम करता? आम्ही एक बाई ठेवतो हा. मग घरीच करतो. म्हणजे तुमच्यापासून दुसऱ्या एका बाईला पण रोजगार भेटते. भेटते. हो. अच्छा. मग तुम्ही नुसती शेतीच करता की अजून दुसरा काही जोडधंदा वगैरे शेती लावलं? नाही नाही काही जोडधंदा नाही. आमच्या जोडधंदा म्हणलं तर आता गायी आहेत, हा. शेळी आहेत, धान वगैरे लावलं आम्ही. हा. धान आहे, भेंडी, कारला, दोडका, मग चवळा. आता किती गायी आहेत तुमच्याकडे? आता 4 आहेत. 4 गायी आहेत. हा. त्यांचं दूध वगैरे किती निघते? 9-10 लिटर दूध देते आमची गाय. हा, दररोजचा खर्च निघते तुमचा? हो. आता दूध बंद झाला कसं म्हणजे गाभण आहे आता अच्छा. म्हणून. मग ह्या दुसऱ्याच्या रोजीवर जाण्यापेक्षा तुम्हाला आता जशी तुम्ही घरी भाजीपाला लावले, हो. आता आंब्याची बाग लावली, हा. का वाटते तुम्हाला? समाधान वाटते का वाटते. लावल्यावर? हो. समाधान. मग आता इतर कास्तकऱ्याला तुम्ही का सांगू शकाल? कोणता संदेश देऊ शकाल तुम्ही? तुम्ही लावा बा, परवडते. कोणाच्या रोजीवर जाण्यापेक्षा आपलीच रोजी करायची असं सांगतो आम्ही. आता मला सांगा, हे तुम्ही फक्त गावामध्ये लावले की अजून काही तुमचं अनुकरण दुसऱ्या लोकांनी केलं? नाही आमच्या लागवडीच्या अगोदर उपसरपंच आहेत उंडीबारचे त्यांनी लागवड केली होती. हा. त्यांनी आम्हाला प्रचार केला. हा. आम्हाला बरं त्यांचं ऐकून बरं वाटलं. ऐकल्यानंतर आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार ते काम केलं त्या पद्धतीनं. गावामध्ये आता किती जणांची फळबाग लागवड आहे? आता इथं 9 जणांची आहे. 9 लोक तुम्ही आहात. हो. सर्वांना कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळते? हो हो सगळ्यांना. आणि तेही पण कमी शेती, कुणाची 20 आर, कुणाची 34 आर. कमी शेतीमध्ये जास्त भाव. कमी शेतीमध्येच. म्हणजे आता मला सांगाल तुमच्या ह्या 34 आर मध्ये अंदाजी वार्षिक उत्पन्न किती मिळते? तर वार्षिक तसा अंदाजा लावला तर 1 लाख पक्का आहे. 1 लाख रुपये. हा. एवढे धानामध्ये मिळू शकते? नाही 34 आर मध्ये वार्षिक उत्पन्न 2 पीक काढले तरी पण 20-40 हजार 40,000 म्हणजे खर्च काढून. आणि पाणी पण नाही लागत तेवढा? या फळबागामध्ये पाणी पण नाही लागत. मग याच्यामध्ये जास्त लेबरची गरज आहे का तुम्हाला, की तुम्ही दोघेच जण हँडल करू शकता? हा. लेबर म्हणजे आपण पहिलेचेच कष्टाळू माणसं, दुसऱ्याची रोजी करण्यापेक्षा आपण स्वतःच्याच कामाकडे स्वतः लक्ष जास्त ठेवायचं. हा. समजा काम आपल्यापेक्षा जास्त होत आहे तर थोडं मजुराकडे वळायचं आणि मजुराकडून थोडीशी मदत. तुमच्यापासून दुसऱ्या इतर मजूर लोकांना पण रोजगार मिळतो. चांगला आहे तुमचा उपक्रम. आता शेतकरी जसे वाढी लागवड केला तर याच्यामध्ये एका शेतकऱ्याकडे 2 मजूर तर 7 शेतकऱ्याकडून 7 दुणे 14 मजूर कामाला लागतात. म्हणजे 14 लोकांना रोजगार मिळते. रोजगार मिळतात. आता लोक म्हणजे शेती परवडत नाही तर काय, याच्यावर तुमचं मत काय आहे? परवडत याचं कारण आपण दुर्लक्ष. वेळेवर लागवड, वेळेवर खत, वेळेवर औषध, सगळ्या गोष्टी बरोबर वेळेवर हा.
माणसाची तब्येत बिघडली तर त्यांना वेळेवर औषध नाही दिले तर आजार उपचार वेळेवर बरं होणार नाही. तसे जसं सारखं आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतो तशी तसं- जमिनीची काळजी घेणे गरजेचं गरजेचं आहे. आहे. धन्यवाद भाऊ.